आई आणि 5 मुले यांच्या वयांची सरासरी 22 वर्ष. जर वडिलांचे वय त्यांच्यात मिळवले तर सरासरी 2 ने वाढते. तर वडिलांचे वय किती? प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो? आई आणि 5 मुलं म्हणजे हे एकूण किती? 6 जण यांच्या वयाची सरासरी 22 म्हणून गुणीला 22 करा. हा गुणाकार 6 दोन्ही 12, 1 6 दोन्ही 12 आणि 1 13. 132 वर्ष ही या 6 जणांच्या वयाची बेरीज. लक्ष द्या. आता याच्यामध्ये गणित म्हणते की वडिलांचं वय मिळवलं म्हणजे या 6 मध्ये वडील मिळाले. एकूण युनिट होतात 7. या 6 जणांच्या वयामध्ये जर का वडिलांचं वय मिळवलं तर सरासरी 2 ने वाढते. पूर्वीची सरासरी 22, आता सरासरी 2 न वाढते म्हणजे 22 आणि 2 24. हा गुणाकार करा लेकरांनो. 7 चूक 28, 2 7 दोन्ही 14 आणि 2 16. आता आई वडील आणि 5 मुलं यांच्या एकंदरीत 7 जणांच्या वयाची बेरीज 168 वर्ष. प्रश्नामध्ये आपल्याला वडिलांचं वय किती असा प्रश्न, म्हणून 168 वजा 132 ही वजाबाकी. 8तून 2 गेले 6, 6तून 3 गेले 3, इथं 0. 36 वर्ष म्हणजे हे वडिलांचं वय. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.